मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा। पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पुण्याई लागते, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस महाराष्ट्राचं वाटोळं करतायत, हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जहरी टीका। मीरा भाईंदरमध्ये नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी। 14 दिवसांची सुनावणी न्यायालयीन कोठडी। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये उच्चांकी वाढ। आठवडाभरात सोन्याचा भाव 4,500 रुपयांनी वाढला, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 13,000 रुपयांची वाढ। यवतमाळच्या वडकी येथे रिक्षाचा भीषण अपघात। अपघातामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू। विघ्नहर पतसंस्थेचा ठेवीदारांना गंडा। 50 जणांचे 5 कोटी बुडवले। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।